हे सगळीकडे सर्रास वाढणारं झाड तुम्ही बऱ्याच बघितलं असेल आणि त्याला शिव्या घातल्या असतील. अशा प्रकारचे हे बाबूळ हे झाड तुम्ही बघितलं असेल. या बाबळाच्या शेंगा आहेत. या बाबळाचा वापर तुम्ही बघितला तर खूप आयुर्वेदामध्ये वर्णन केले गेले आहेत. या बाबळाच्या शेंगा ज्या आहेत या बऱ्याचदा याच्यामध्ये ज्या बिया निघतात ह्या बियांचा वापर हा सांध्यांचे आजार, वाताचे आजार, गुडघ्यांचे आजार याच्यासाठी या बियांची पावडर खाऊ घातली जाते. याच्याने काय होतं, त्याच्यामध्ये स्निग्धता येते, ओलावा येतो, कार्टिलेज भरून येण्यासाठी मदत होते, टेंडॉन सुद्धा खूप चांगले मजबूत होऊ शकतात. अशा प्रकारे या बाबळीच्या शेंगांचा वापर करून त्रयोदशांग गुळ नावाचं औषध तयार केलं जातं. याच्याने सांध्यांचे आजार खूप छान बरे होतात, कमरेचे आजार, पाठीचे आजार. त्यासोबतच आफ्टर डिलिव्हरी झाल्यानंतर बायकांना जे लाडू खाऊ घातले जातात त्या लाडूमध्ये सुद्धा या बियांचा वापर केला जातो. या बाबळाच्या बियांचा जर वापर केला गेला तर मणक्यांचे आजार आणि सांध्यांचे आजार, डिस्क बल्ज असेल किंवा डिस्कच्या इथे सूज असेल ही सुद्धा आपण कमी करू शकतो. या बाबळीच्या सालीचा वापर सुद्धा बऱ्याच ठिकाणी वापर केला गेला आहे. आयुर्वेदामध्ये संधान करताना बाबळीच्या सालीचा वापर करायचा असं सांगितलेलं आहे का, ज्याच्याने फर्मेंटेशन खूप चांगलं होतं आणि औषधं खूप चांगल्या पद्धतीने तयार होतात. अशाच पद्धतीने या बाबळाचा वापर आपण आपल्या आयुर्वेदिक प्रॅक्टिसमध्ये खूप वापर करतो आणि याचा लाकडाचा वापर अग्नीसाठी वापर केला जातो. कारण की याच्यावरचा जो अग्नी असतो, त्याचा जो डिंक असतो त्याचा खूप मदत होतो. त्याच पद्धतीने डिंकाचे लाडू तुम्ही खाल्ले असतील की या डिंकाचे लाडू म्हणजे काय, बाबळीचा डिंक असतो. बाबळीच्या डिंकामध्ये जेवढी ताकद असते कंबर पकडण्याची तेवढी ताकद दुसऱ्या डिंकामध्ये नसते. म्हणून डिंकाचे लाडू केले जातात त्यावेळेस हा बाबळीचा डिंक हा वापर होतो आणि या बाबळीच्या डिंकाने कंबर भरणं किंवा आफ्टर डिलिव्हरी कंबर दुखणं यासाठी पण वापर करतो. लहान मुलांना ज्यावेळेस समजा हाडांची वाढ होत नसेल तर या डिंकाला तुपामध्ये भाजून तो डिंकाची चुरा जो असतो तो मुलांना दुधातून दिला जातो, ज्याच्याने मुलांचे हाडं आणि मजबूत होऊ शकतात आणि स्नायू सुद्धा मजबूत होतात. तर अशा ह्या बाबळीचा तुम्ही नक्की संवर्धन करा, तिचा वापर करा आणि हाडांचा तुमच्या लहान मुलांपासून तर वयस्कर लोकांपर्यंत या वनस्पतीचा नक्की वापर करा आणि आयुर्वेदाला जागृत करा.